नमो भगवते वासुदेवाय गोविंदाय नमो नमः। काल जो श्लोक आपण घेतला होता तो श्लोक शरीरम यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरा ग्रहीतैत्वानि संयाति वायुर्गंधानि वाशयत्। जो आत्मा आहे हा आत्मा ज्यावेळेस आत्मस्वरूप ईश्वर म्हटलंय त्याला, असा शरीर सोडून जातो व तेव्हा तो निघून गेल्यानंतर तो दुसऱ्या शरीरामध्ये प्राप्त होतो। तो ज्यावेळेस त्या शरीर सोडून निघून जातो त्यावेळेस मन आणि षडविकार या सगळ्याला घेऊन जातो असं माऊलींनी कालच्या त्यांच्या ओव्यामध्ये पण सांगितलंय। भगवान गोपालकृष्णांनी अर्जुनाला पण सांगितलं तसा आता पुढच्या श्लोकामध्ये स्तोत्रम चक्षुम स्पर्शनंच रसनम घ्राणमेवच अधिष्ठाय मनश्यायम विषयानुपसेवते। स्तोत्र आहे, चक्षु आहे, स्पर्श आहे, विषय आहेत हे नाही का। हा जो जीव आहे ना, हा जीव ऐकण्याचे साधन, पाहण्याचे साधन, स्पर्श करण्याचे साधन, रस चाखण्याचे साधन आणि वास घेण्याचे साधन आणि त्या पाचही इंद्रियांशी संबंध होणारे मन। चक्षु काय आहेत? चक्षु म्हणजे डोळे। डोळे काय आहेत? डोळे हे जे काही आहेत हे पाहण्याचं साधन आहे। स्तोत्रम कान काय आहेत? कान हे ऐकण्याचं साधन आहे। देवाने कानच दिले नसते, नुसतं डोळ्याने पाहून चाललं असतं का? म्हणजे ही शरीराची रचना भगवंताने किती व्यवस्थित प्रत्येक जीवाची केलेली आहे बरं का। म्हणजे मानवाचीच केली असं नाही। आपण म्हणतो सर्पाला कान नाही दिले, कानच नाही सर्पाला, पण त्याच्या शरीरावरती ज्या काही लहरी आढळतात त्याच्यामुळं ते स्पष्ट ऐकू येतं त्याला। आपला कान म्हणजे काय कधी बघितलं का? डॉक्टरांनी काय खोलून बघितलं असेल कान म्हणजे नेमकं काय आहे? काय कान म्हणजे नेमकं? आता हा जो माईक आहे की नाही, इथे स्पीकर लावलेला आहे पुढे आणि हा माईक आहे, हा ऐकण्याचं साधन आहे। म्हणजे मी बोलतो ते ऐकतं, ते म्हणजे त्याच्यावर ते ध्वनी लहरी आढळतात आणि त्याचा भाग जो काही आहे तो इलेक्ट्रॉनिकमध्ये बदल होतो, फरक रूपांतर होतं आणि ॲम्प्लिफायरमधून त्या स्पीकरमध्ये बाहेर पडतं। मग हे जे काही स्पीकरचं यंत्र आहे तसं कानात आहे, कानातून मेंदूपर्यंत त्याच्या ॲम्प्लिफायरपर्यंत जातं आणि तोंडातून बाहेर पडतं। तुम्ही काय बोलला? रामकृष्ण।
तर ते जे साधन आहे ते काय आहे? कान हे ऐकण्याचं साधन आहे. स्तोत्रम. चक्षु म्हणजे डोळे पाहण्याचं साधन आहे. स्पर्शनंच, स्पर्श, त्वचेला स्पर्श होतो की नाही? थंड हवा आली, हो, त्या हवेचा स्पर्श, हो, आता फार छान वाटलं बरं का, पंखा लावलेला आहे, काय गार हवा लागली, तर गरमत होतं इतक्या वेळ, पण पंखा आले, हा गार हवाचा स्पर्श झाला. एखाद्या माणसाला, हो, त्याला जर नसेल तर त्याला स्पर्श करतात मुलं. ओ बाबा, ओ पप्पा, ओ मामा, ओ काका, ए आई, आई ऐकत नसेल स्पर्श करून स्पर्श होतं ना, आहे की नाही? स्पर्शनांच. मग स्पर्शाचं साधन काय आहे? त्वचा आहे. ते ज्ञानेंद्रिय इथे सांगितलेले आहेत. घ्राणमेवच, सुगंध आला तर, हो काय नाकाने आतमध्ये ओढतो, आणखी सुगंध जर आला तर, आणि दुर्गंध आला तर लगेच फडकं लावतो नाकाला. दुर्गंध आला ना, मग हे नाक हे कशाचं साधन आहे? श्वास घेतो, पण श्वासाबरोबर जे काही गंध येईल तो गंध घेण्याचं साधन आहे. मग तो सुगंध असो नाही तर दुर्गंध असो. अशी गीता स्पष्टीकरणाला खूप सोपी आहे आणि खूप समजून घेतले पाहिजे. शब्द तेच आहे, शब्दच आहेत, संस्कृत शब्द आहेत, फक्त तेवढे शब्द समजून घेतले. त्याला गुरु पण पाहिजेत, नाही का? गुरुविना ज्ञान काहीशे मिळेल. गुरु पण तसे पाहिजेत. त्यांच्याकडून एकदा समजून घेतलं की समजलं, ठीक आहे ना? स्पर्शनांच अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. हे सगळं साधन आहे. अधिष्ठाय मनश्चाय, मनश्चयम असं म्हटलंय. मग अधिष्ठान कोणाचं आहे? ठीक आहे, इंद्रियाशी संबंध होणारा कोण आहे? पाचवी इंद्रियांना ऑर्डर करणारा कोण आहे? सुगंध आला, घे श्वास अजूनवर, हे सांगणारं कोण आहे? वाह. पण दुर्गंध आला, नाकाला फडकं लाव, सांगणारं कोण आहे? की नाही? चांगला स्पर्श झाला, त्याला आल्हाद वाटतं, हे सांगणारं कोण आहे? खरबडीत लागलं नाही का, मुंगी डसली, तिकडे हात जातो लगेच, डोळे तिकडे पाहतात, तोंडाने आगई ग. इंद्रियांच्या क्रिया लगेच होऊ लागतात पटापट, लगेच एका क्षणात सगळ्या क्रिया एक झटपट. रस्त्याने चालला, काटा भरला, लगेच तोंडाने लगेच कमरेत खाली वागतो, पाय वर उचलतो, असा पाय पण मुडपला जातो आणि हात तिकडे जातो वडायला, तो काटा फुटलेला, असा काटा काढून घेतो पटकन. रक्त निघालं, हो, काटा भरला. किती झटपट क्रिया होतात. मग याचा अधिष्ठान कोणाकडे आहे? मनाकडे आहे. सगळं मनाकडे सांगितलेलं आहे. मनाजी पाटील देहगावचे, या देहगावचे पाटील कोण आहेत? हो, जसं गावचे पाटील असतात, गावात काही जरी घडलं तर ते पटकन त्यांना समजतं, ते त्याचं हे करतात, निवारण करतात की नाही? तसं आपल्या शरीरामध्ये मनाचे पाटील आहेत. मन आहे आणि ते मन, एखाद्या स्त्रीला पाल दिसली तरी इकडं लगेच घाबरते. विंचू दिसलं तर आपण, साप दिसलं तर आपण घाबरतो. तो डसलं तर गोष्ट वेगळीच आहे.
आहे का नाही? हे करणार कोण आहे? मनाचा अधिष्ठान आहे इंद्रियांना, आहे का नाही? वाघ दिसला तर पाहायला सांगतो पळ, आरड मोठे नाही, पळ इथून, नाही तर घेऊन खाऊन तुला. इंद्रियांना लगेच आरड सुटते, मग तो आरडत पळतो वाघ 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 वाघ. मग बाकीचे लोक पळत येतात, अरे कोणतरी वाघ वाघ म्हणतो, म्हणजे त्यांच्या इंद्रिय लगेच जागृत होतात, लगेच ते इकडे पळत, घाबरू घाबरू का आलो आम्ही काट्या घेऊन. मग तो वाघ पळून जातो माणसाचं सुगावं लागल्यावर, आहे की नाही? मग हे कार्य जे काम करतात ते तर मन, असं अलग लक्षात. मग स्तोत्रम चक्षु स्पर्शनंच रसनम घ्राणमेवच अधिष्ठाय मनस्यायम विषयानुपसेवते. इंद्रियांशी संबंध होणार मन आहे, यांचा अधिष्ठाता होऊन शब्दादी विषयांचा सेवन करणारा आणि या सगळ्या गोष्टीचा उपभोग घेणारा, कोण आहे? का नाही? मन. बेलापूरला गेला, भजे काढलेले आहेत, वास आला, आहे का नाही? पण पहिलं कुठं जातं? वास सुगंध आल्यावर मन, तिकडं मन जातं, आणि तिकडं मन गेलं की मन म्हणतं, पायाला म्हणतं चाल तिकडं, ते पाय तिकडं जातात, बसतं तिथं टेबलवर जाऊन, ठीक आहे, आणि म्हणतं त्यावर एक भजे, हाताला सांगतं घे एक एक भजे, लाव जिभेला, जिभेला चव लागते, हो फार भजी छान बरं का, आहे का नाही? खातं, पाणी घे, पाणी, मन सांगतं पाणी पे, हात धु आणि काढ पैसे. ते म्हणत नाही पैसे काढा, किती झाले हो? मग तो त्याला सांगितल्यानंतर तो सांगतो एवढे द्या, एवढे झाले. या क्रिया ज्या आहेत हे सगळ्या कोण करतं? हे सगळ्या करणारा मनाजी पाटील आहेत, हे सगळ्या क्रिया करणं मन आहे. एक मुलगी गरीब होती, ती गवत कापायची आजीबरोबर, मळ्यामध्ये जायची, गवत कापायचं काम झालं. कशासाठी? काहीतरी 4-2 आठे दोंबडी मिळेल, ठीक आहे. तिच्या अंगावर फाटके तुटके कपडे, आजीच्या अंगावर फाटकं लुगडं, पण 4-2 आणे मिळण्यासाठी ते गवत कापायचं आणि विकायला न्यायचं बाजारात. आणि बाजारात विकायला नेलं का त्याचे काय पैसे थोडेसे यायचे, ती आजी घ्यायची. पण ती मुलगी काय करायची, तिथं शेववाला होता, शेव काढणारा, तर त्या शेवेचं वास तिला यायचा त्या मुलीला, आणि तिला असं वाटायचं का आपण शेव खावी. पण पैसे कमी मिळालेले असायचे, आजीजवळ दिलेले असायचे, ते पैसे घरी आल्यावर 1.5 दमडे करून तेल मीठ मिरची आणून भाकरी खायच्या. तिला शेव खाऊशी वाटायची खूप. पण गवत विकेपर्यंत मधला काळ जो असायचा, वज घेऊन जायची आजीबरोबर, पण गवत विकून होईपर्यंत जो काही अर्ध्या-1.5 तासाचा का वेळ असायचा, त्या वेळेत ती झोपी जायची तिथं आजीजवळच, आणि आजी गवत विकायची. आणि मग झोपली की ते झोपेमध्ये तिला स्वप्न पडायचं, की आजीने शेव घेतली, आपण शेव खातोय, तो वास तिला येतोय. ऐक नाही, पैसे नाही जवळ, खायला नाही काही, पण खातं कोण? मन खातं. ते स्वप्नात तिला मनाने हो तिथं नेलं शेवीजवळ, त्याने दिली ती शेव,
आहे का नाही. आजीने पैसे दिले, त्याने ती शेव दिली आणि स्वप्नात ती खाते. आता हे कोण करतं हे सगळं? स्वप्नामध्ये कोण करतं? मनी वशते स्वप्नी दिसे. आपल्या मनात जर एकच घेतलं, कधी मी विचार केला नाही, पण मला असं भूत दिसलं स्वप्नात, अशी भीती वाटली, असं असं झालं. अरे तू कधीतरी त्याचा विचार केला असणार आहे त्या मनात. ते मनामध्ये ते नाही का, मेमरीमध्ये त्या गोष्टी साठवलेल्या असतात आणि ते दिसतं नंतर. आणि मग असं दिसलं मला. दिवसभरात जर काही केलं आपण असं काही, तर तेच स्वप्नात रात्री दिसतं. हे कोण करणार आहे? झोपल्यानंतर रात्री मनाचा खेळ असतो. जागृती, स्वप्न, सुसुप्ती, तुर्या ही अवस्था आहे. आणि या सगळ्या अवस्थांचा अभ्यास ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला आहे. सगळ्या गोष्टींचा अभ्यास सांगितला ज्ञानेश्वरीमध्ये. हो, 18 पुराण, 4 वेद, 6 शास्त्र, वेद वेदांग, सगळ्या गोष्टी. ज्ञानेश्वरीचा अभ्यास म्हणजे काय साधा अभ्यास नाही आहे. हो, त्याला अधिकारीच व्हावं लागतं. नुसतं पारायण एकदा केलं, पारायणाला बसलो तू ज्ञानेश्वरी पारायणाला दोन बसले, पण काय एखादी ओवीचा अभ्यास केला का? काय केलं तुम्ही पारायणाला बसून? पारायणाला बसायचं म्हणजे पुढच्या 5 ओव्या असल्या की त्या पुढचे पारायण येईपर्यंत संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचून झाली पाहिजे. आणि ज्ञानेश्वरी वाचून 1000 पारायण जर तुम्ही केले, तर तुम्हाला त्याच्यातलं गुह्य इति गुह्य तमम शास्त्रम तर थोडंफार तुम्हाला समजायला लागतं. 1000 केल्यावर बरं का. नाही तर 1 आणि 2, 4 केलं. आम्ही गेलो होतो पारायण, आम्ही केलं ज्ञानेश्वरी वाचली म्हणजे काय केलं तुम्ही? नाही का, झटकून तिथं झटकून आले, आहे का नाही. वृत्ती बदलली का? मनाची वृत्ती बदलत नाही. मना ये चंचल बलवत दृढमे. हो, भयंकर आहे मन, आहे का नाही. जसं साप 12 वाटाने पळतो, तसं मन 1000 वाटाने पळतं. आवरत नाही, लगाम नाही त्याला. ते घोड्याला लगाम असतो आणि त्या लगामाला काटे असतात असे. एक हॉर्सपॉवर, एक घोडा म्हणजे एक हॉर्सपॉवर. हॉर्स म्हणजे घोडा आणि पॉवर म्हणजे शक्ती. त्याला हॉर्सपॉवर म्हटलं जातं. आपल्याकडे पाण्याची मोटर असते, किती हॉर्सपॉवरची? 5, 10, 15, 20. 5 घोडे लावलेले, 5 हॉर्सपॉवर, इतकी ताकद. मग त्या घोडा जो काही आकडायचा असेल, तर त्या घोड्याला आकडायला लगाम असतो, आहे का नाही. आणि तो लगाम कशाचा असतो? एक एवढं असं काडी असते लोखंडाची, बरं का. तुम्ही पाहिलं नसेल कधी, बाबा पाहिलं बी असेल कदाचित. आणि त्या लोखंडाच्या काडीला काय असतं? लोखंडाच्या काडीला आकळेल का तो घोडा? अशी आडवी काडी घातली तर आकळेल का? नाही. त्या काडीच्या दोन्ही टोकाला असे काटे असतात. हो, जसा हत्तीला अंकुश असतो वरती, जो माऊत वरती बसलेला असतो हत्तीवरती, त्याच्या हातात असं भाला असं बारीक अंकुश, त्याच्या अशा बरोबर मध्ये डोक्याला असं लावला का तो हत्ती थांबलाच पाहिजे. एवढा मोठा शक्तिशाली हत्ती, पण बरोबर आकळला जातो त्या अंकुशाने, ऐरावत. तसं घोडा, त्याचा जो लगाम एवढीच काडी असते तोंडामध्ये, पण त्या काडीला दोन्ही बाजूला काटे असतात. लगाम असं थोडा जरी ओढला तरी तो घोडा असं दोन्ही पायावर करून असं उभं राहतो. किती वेगाने जाऊ द्या, त्याचं ब्रेक ते, त्याच्याहून मोटरसायकलचं ब्रेक, याचं ब्रेक, मग ते कसं ते हे सगळं हे जे काही आहे ते अभ्यासात रमत येत. अभ्यासाहून काढले. ती गाडी किती फास्ट गेली तरी 10 फुटाच्या आत तिचा ब्रेक थांबली पाहिजे गाडी.
हो, पुढं आता ॲक्सिडेंट होईल किंवा कोणीतरी मध्ये आडवं येईल त्याच्या आत गाडी थांबली पाहिजे. ऐक नाही, आकळायला त्याला आहे तसं मनाला कसं काय आकळताल नाही का? मन वाकळणं अवघड आहे. ते ज्ञानेश्वरीत लागेल का? कधी लागणारच नाही. PhD होऊ द्या एखादा, त्याच्यावरचं शिक्षण घेऊ द्या, पण ते म्हणतात आमचे हात टेकले हो. कळतच नाही. कशी कळल? टच पाहिजे ना. स्पर्श, टच म्हणजे स्पर्श, स्पर्श म्हणजे हा डोळ्याला स्पर्श, हाताला स्पर्श, वाचलीच पाहिजे ना. नेहमी जर वाचन असेल रोजच्या, काही लोकांचं हो असे काही लोक आहेत की रोजचे 100 होय वाचणार म्हणजे वाचणार, काहींचे 300 होय, काहींचं महिन्यामध्ये पारायण होतं, काहींचं 15 दिवसात होतं, काहींचं 7 दिवसात होतं. रोजचं वाचन असतं. कवी एक दिवस खंडन नाही होत त्यांची की मला हे काम येते, मला लवकर जायचं, मला इकडे जायचं, कोर्ट कचेरी. अहो कसलंही काम असू दे त्यांना, ते वाचल्याशिवाय जाणार नाही. आणि बाहेर गावी गेले तर त्यांच्या पिशवीत ते ज्ञानेश्वरीच असते. एकदा गोडी लागलेशी गोडी लाचावले म्हणा लागलेशी गोडी. हा हा, लाचावलं पाहिजे मन. भगवंताच्या मुखातून बाहेर पडली ज्ञानेश्वरी. ऐक नाही, अवतार पांडुरंगा. आणि गीता भगवंताच्या मुखातून ओम प्रार्थायक प्रतिबोधताम भगवताम नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिताम पुराण मुनीनाम मध्ये महाभारतम. महाभारताच्या मध्ये आहे की नाही, ही गीता आहे. आणि सांगितली कुठं? कुरुक्षेत्रावर. आहे की नाही, दोन्ही सैन्याच्या मध्ये. इकडं 7 औक्षणी सैन्य नाही का, आणि इकडं 11 औक्षणी सैन्य. दोन्ही सैन्यांच्या मध्ये भगवंताचा रथ आहे. आणि अर्जुनाला भगवंत गीता सांगते. स्वमुखे आपण सांगे श्री विष्णू. स्वतःच्या मुखातून शब्द निघाले भगवंताच्या, श्रीकृष्णाच्या. ज्ञान, कर्म, भक्ती हे सगळं भगवंताने सांगितलं. आपलं विश्वरूप पण दाखवलं देवाने, काही नाही सांगितलं. विषय डोक्याच्या पुढचा आहे सगळा. आयुष्यभर अभ्यासानं जन्मजन्मी घेतला तरी तो पुरा होणार नाही. पण माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिले म्हणजे एक विशेष आहे ते. आजचे 16 वर्षाचे मुलं मोबाईल सोडायला तयार नाही. हो, काय तंत्रज्ञान शिकणार आणि काय करणार आहे? अवघड परिस्थिती आजची. माऊलींनी 16व्या वर्षामध्ये लिहिले म्हणजे विशेषच नाही. बरं, लिहून लगेच समाधी, बस कार्य झालं, लगेच तयारी. मग सगळ्यांनी सांगितलं, निवृत्ती दादांनी सांगितलं, सोपन काकांनी सांगितलं, मुक्ताईनं सांगितलं की निदान मग आमच्यासाठी 2-2 वर्ष माऊली थांबा, मग समाधी घ्या. मग तिथून पुढे जेवढे काही अभंग वगैरे काही केले असेल ते बाप रखुमादेवीवरू विठ्ठली. ज्ञानदेव म्हणे नाही, बाप रखुमादेवीवर विठ्ठली. माऊली म्हणून अवतार पांडुरंगा लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी
अवतार पांडुरंगा. आरतीतच म्हटलंय. भगवंताचा अवतार आहे, पांडुरंगाचा अवतार आहे. आणि बघा ज्ञानेश्वरी तुमची सगळी. शत्रूविषयी सुद्धा शब्दही निघालेला नाही वाईट. चांगल्याविषयी तर नाही, गोष्टच वेगळी आहे, पण शत्रूविषयी सुद्धा वाईट शब्द निघाला नाही. जे खळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे एवढो मैत्र जीवांचे. उलट म्हणाले भूतामध्ये परस्पर मैत्री झाली पाहिजे, भाईचारा झाला पाहिजे, मित्र झाले पाहिजे एकमेकाचे. माऊली सांगतात खळ असेल, कपटी असेल, कोणी दुष्ट असेल, पण त्यांच्या ठिकाणी हो तया सत्कर्मी रती ओढो, सत्कर्म करण्याची वृत्ती त्यांची जास्त वाढली पाहिजे. चांगलं करण्याची वृत्ती वाढो असं म्हणतात. त्याने काही नावं ठेवलं नाही कोण माऊली. हा असं बोलतो मग असं आहे, तो तसं करतो मग तसं आहे, कधीच नाही बोलतो. एक तुम्ही अशी एखादा शब्द दाखवून द्या ज्ञानेश्वरी. आता ज्याचा अभ्यास आहे ते खरं सांगतील. असा एखादा शब्द दाखवून द्या ज्ञानेश्वरीमध्ये की माऊलींनी वाईट बोललेले आहेत. नाही, सगळीकडे नम्रता आहे. ते म्हणतात तरी अवधान एकले देईजे मग सर्व सुखाची पात्र होईजे. सगळं सुख तुम्हाला प्राप्त करून द्यायचे आहे. हे सुखाचं माहेरघर आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता सुखाचं माहेरघर आहे. हो, जरी माहेर श्रीमंत होती तुम्हा ऐसी, हे समोर बसलेल्याला असं म्हणते. तुम्ही श्रीमंत माहेर आहे. मग असं श्रीमंत माहेर जर मला मिळालंय आता, तर मला काही कमी आहे का बरं? एखाद्या मुलीचं माहेरच श्रीमंत असावं. तिला जसं कुठल्याच गोष्टीची घरचे कमी करत नाहीत आई वडील. काय लागेल ते तुला नाही, नेर तुला काय न्यायचं ते. अरे किती नेलं तरी काय कमी पडणार आहे आम्हाला? ते मुलीला देतच राहतात. तसं तुम्ही समोर बसलेले आहे, श्रोते आहे. अहो, भगवंताची बुद्धी होती ती काय आपल्यासारखेच नाही का लगेच आला कलुषपणा, लगेच थोडक्यात इकडे एक बोललं का तिकडे लगेच दूधतोंडा त्याला म्हणतात. मुळीच नाही. ही ज्ञानेश्वरी निर्माण होऊन किती वर्ष झाले, किती वर्ष म्हणून आहे तशीच चालू आहे. किती भावना लोकांच्या वाढत चालल्या, तिच्याविषयीचा भाव, प्रेम, भक्ती किती वाढत चालली. लाखो लोक ज्ञानेश्वरीवरती आपलं कुटुंब आहे चालवतं. ते कर्म करतात, ते ज्ञान लोकाला देतात, पण लोकाला काही मागत नाही. मागण्याचा अधिकार नाही, घेण्याचा नाही असं नाही. दिलं ते दिलं, बिचाऱ्याने ठेवा. आम्ही काही मागत नाही तुम्हाला. आमचा मागण्याचा अधिकारच नाही आहे. लोक म्हणते लय पैसे घेते हो. मग घेते मग काय तुम्ही देता? ते त्यांनी मागितलं का? नाही आहे. ते ज्ञान असं आहे, ते त्याचं किती दिले, लाखो रुपये दिले तरी ते कमीच आहे बाबा. जीवनचरितार्थ पण चाललाच पाहिजे ना त्याचा. संतांचं जीवनचरितार्थ चालला पाहिजे का नाही चालला पाहिजे? आहे की नाही? मधुकरी त्याला म्हणतात, आहे का नाही? पण ते किती घ्यावे त्याचं काय नाही. ते घेतलं तरी ते काय करतात? हा, सट्टा लाविते का? जुगार असं आहे का? तंबाखू आहे खात्यात का? साधू संत खात नाहीत ते, त्यांना काही गरज पडत नाही त्याची. जेवढे आध्यात्मिक वृत्तीतून ज्ञानेश्वरीतून तयार झालेले आहे, सगळे त्यागी लोक तयार झालेले आहेत. ते मिळालेली जी संपत्ती आहे ती संपत्ती अशी तुम्हालाच देतात, ती वाटून देतात. कित्येक महाराज असे सप्ते घालतात मोठे मोठे, ते सगळे त्याला देऊन टाकतात.
कित्येक महाराज लोक असे आहे की ते मंदिरांसाठी ते देऊन टाकतात. बाबा महाराज सातारा करता काय मोठं मंदिर वगैरे काय केलेले. आळंदीला एवढी आळंदी बसवली महाराज लोकांनी, एवढे विद्यार्थी आज तयार होतात. त्यांनी त्याच्यातलं काही घेतलं नाही. त्यांनी ते लोकांनी जरी दिलं तर ते लोकांच्या कार्यासाठी, भगवंताच्या कार्यासाठी ते आहे. म्हणून आरडायचं काही कारण नाही कोणी की महाराज पैसे घेतात आमचं कर. ते घेतले तरी ते सगळे त्यासाठी भगवंत परोपकारार्थम इदम सर्वम, हे सगळं परोपकारासाठी आहे, परापकारासाठी नाही. त्याच्यातून घेतलं काहीतरी वेगळं केलं आणि लोकांचा त्रास झाला लोकांना त्या पैशातून, असं कधीच नाही. लोकांना उलट आनंदच आहे त्याच्यातून. आणि देणारे देतात बिचारे, आपल्याला आरडायचं काय कारण आहे. पण न देणाऱ्याला लई खुटखुट राहते. एक तर द्यायचीच नाही आणि दुसऱ्याने दिलं तरी त्याला न देणारेच खुटखुट करतात. देणारा कधी त्याचा विचारही करेन, तो देऊन मोकळा होतो. जाऊ दे, याच्यातून सत्कार्य होतंय, चांगलं काम होतंय, आहे की नाही. काही कोणी कोणाला देऊ द्या, हो. न देणाऱ्याला जास्त, त्याला लगेच विरोध. माऊलीला काय दिलं लोकांनी बरं. झोळीमध्ये माती टाकत होते, माती पाण्यात भाकरी देत नव्हते. दिवस दिवस उपाशी राहावं लागत होतं. आणि एवढं करून सुद्धा एवढं आगाध ज्ञान प्राप्त झालं. ज्याने ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा ना, तर पहिलं अगोदर ज्ञानेश्वरी वाचण्याआधी, पारायण करण्याआधी मी म्हणतो त्याने चरित्र वाचलं पाहिजे संतांचे. ज्ञानेश्वर माऊलीचं चरित्र वाचा, नाही का, निवृत्तीदादाचं वाचा, सोपन काकाचं वाचा, मुक्ताईचं वाचा, प्रत्येकाचं चरित्र काय काय आहे त्याच्यात, चांगदेवाचं वाचा. काय होईल. ज्ञानप्राप्तीचं साधन आहे ते. ज्ञानप्राप्ती अगोदर करून घ्यायच्या असेल तर अगोदर तो अभ्यास करावा लागतो. सगळे संतांचे चरित्र, तुकाराम महाराजांचं चरित्र वाचा. ते लोकांती राहतच नव्हते कधीच. तुकाराम महाराज कधीच लोकांती नाही, हो, एकांती. त्यांना माहित होतं लोकांमध्ये गेलं का लोक काय कशा प्रकारचे आहेत. फार हुशार लोक, ज्ञानी असतात, है की नाही. ज्ञान नाही त्याची ठाईचं करंट. ज्ञानच नाही ते त्याला काय ते नाही का, त्याला करंट म्हटलंय महाराजांनी. ज्ञानप्राप्ती झाली पाहिजे. मग ज्ञानप्राप्ती लोकांच्या ठिकाणी कशी होईल ते त्यांनी केलं तुकाराम महाराजांनी. हो, ऐकावं माझं, ऐकावं माझं असं नाही म्हटले ते कधी. लय फराग अभंग तुकाराम महाराज चांगलं म्हणते बरं का. अभंग तुकाराम महाराज, हो काय अभंग, हो. एवढे अर्धे आळकुंडाने हिरवून गेलं की जाणारे नाहीत ते. 4,500 अभंग केले महाराजांनी. त्याच्यापेक्षाही जास्त आहे. काही चोरून नेलेत, काही बुडवले गेले, काही नष्ट केले. पण जे संतोजी महाराजांनी लिहून ठेवले तेवढे जतन राहिले, तेवढे राहिले. ते 4,500 आहेत. ते त्याच्यापेक्षा अजून आहेत. काही नाही, आपल्या नावावर करून घेतले अभंग. शालू मालू म्हणे, चुका म्हणजे फोडून टाकायचं शालू. अजूनही लोकांचं ते उद्योग चालू आहे ना. अहो, हे ज्ञानेश्वरी अशुद्ध केली होती की नाही. पण नाथ महाराजांच्या स्वप्नात गेले माऊली, सांगितलं की अश्वस्थ मुळ्यांचा गळा लागता फास. अहो, अश्वस्थच्या मुळ्याच्या गळ्याला माझ्या फास लागला, हो नाथ बाबा सोडवा मला. मग ते तिथं गेले. ती समाधी लवकर सापडणार ना त्यांना, माणसं घेऊन गेले. बरं, राहायचं तिथं म्हणजे सिद्ध सामुग्री काय तिथं, खायला काय जंगलात. पण त्याची पांडुरंगाने व्यवस्था केली. चरित्र वाचा.
सापडलं भुयार, एक गेले तिथे समाधीजवळ एकटे नाथबाबा. मूळ प्रत जी आहे ती पाहिली, वाचली आणि पुन्हा शुद्ध केली. नाही तर काही लोकांनी अशुद्ध केली होती ज्ञानेश्वरी सगळी, ववे घुसमटले होते, दुसऱ्याच काही घालून द्यायची. एक पुस्तक चांगलं लिहिलं असेल का ते बदलायचं कसं तरी, त्याच्यात काहीतरी वेगळंच घालून द्यायचं. आणि मग एकमेकाचे द्वेष, मत्सर, स्वतःचा स्वार्थ साधावा, याच्यासाठी काही लोकांनी केलं होतं ते. पण मुळात माऊलींनी जी ज्ञानेश्वरी केलेली आहे ही सकल जीवांच्यासाठी आहे, माणसांसाठी नाही. सगळ्या अलग लक्षात, फक्त माणसांसाठीच नाही, कोणासाठी? जीव जंतूंच्यासाठी सुद्धा आहे, त्याचा उद्धार व्हावा. जे जे देखीचे भूत ते ते म्हणजे खूप सांगण्यासारखं खूप आहे. खूप खूप सांगण्यासारखं खूप. आणि वेद अनंत बोलिला, वेद अनंत अर्थही तू काची साधेला. वेद अनंत बोललाय भाऊ, तरी वेद नेती नेती म्हणती. त्याने हात जोडले वेदांनी सुद्धा, वर्णन करता 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 शेषाच्या जिभा चाटल्या गेल्या. आपण किती बडबड करणार आहे अशी? आपल्याला किती जन्म घ्यावे लागतील तेव्हा ते पूर्ण होईल का? आहे की नाही? हे ज्ञान, ते ज्ञान पैगा बरावे, जरी मनी आठी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वशी. ज्ञानेश्वर माऊली सारख्याला सर्वस्वाने भजा. संत म्हणजे कोण? ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम. अशा संतांना सर्वस्वाने भजा. भजा म्हणजे त्यांची भक्ती करा, प्रेम द्या त्यांना, त्यांच्या ग्रंथांचं अध्ययन करा, वाचा. तेव्हा ते बर्व 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 ते बर्व ज्ञान प्राप्त होईल. तसं होऊ शकत नाही. म्हणून हे जे काही इंद्रिय आहेत हे काय आहेत? तर साधन आहेत. पाहण्याचं साधन, ऐकण्याचं साधन, श्वास घेण्याचं साधन. जीभ काय? जीभ काय करते? हां हां, कडू लागलं तर घेते का आतमध्ये? ते नाही घेत. तिखट लागलं तर लगेच प्रतिक्रिया. आणि पेढा खात असताना अमृताहुनी गुलाबजामू, वा 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 वा. मग ते तर काय पाहिलं पाहिजे? एक एक गोड पदार्थ जर असा असेल, भगवंताला 56 भोग लागतात, देवाला, श्रीकृष्णाला, आणि करतात लोक. हो, आहे की नाही? त्यातच सगळं आहे. ते 56 भोगाचा नैवेद्य असतो. त्याच्यात कोणते कोणते पदार्थ असतात ते आपण पुढं घेऊ एकदा. तो आता आपल्याला गोकुळाष्टमीनंतर आपल्याला भाग घ्यायचा आहे. तो दत्ता महाराज, खानवेलकर, बेलापूरकर हे गोकुळाष्टमीचं कीर्तन त्यांचं झाल्यानंतर मग गोकुळीच्या शोका अंतपारण आई लेखा, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरना. मग तिथून पुढं मग प्रत्येक एक एक अभंग गोकुळातला घेऊन त्याचं स्पष्टीकरण करायचे. ते त्याच्या 56 भोगांचं वर्णन ते करायचे महाराज. कशा पद्धतीने भगवंताला दिले जातात, काय काय केलं जातं. आता जे ज्यांचं म्हणजे ऐकण्यामध्ये आणि एकाग्रतेने ज्या ज्या लोकांनी ऐकलं त्यांच्या डोक्यात ते बसलं नाही का. 1900 साधारणतः 65 सालापासून मी कीर्तन ऐकू. 1965 रामबाबा होते. 64-65 म्हणजे दत्तोबांचे वडील होते. लहान असायचो मी तर. आणि ही सेवा असायची मंदिराची, सगळी ही सेवा करायची.
आणि रात्री कीर्तन असायचं, रात्री कीर्तनाला इथे बसायचं, ते पक्कड वाजायचं. हे लहानपणी मला खूप आवड राहायचं. हो काय नाही का, तुमचे वडील असायचे पक्कड वाजायला. आणि भजनी मंडळ असं असायचं, सगळ्या बाजूने चौफेर भजनी मंडळ उभं राहायचं. असं कीर्तन असं भारी व्हायचं रामबाबांचं. ते मुद्रा लावायची अशी इथं मुद्रा. आणि बारबंदी होती, 12 बंद होते त्यांच्या शर्टाला. आपल्याला आता एकही बंद राहिला नाही. त्यांचे शर्ट असा असायचा तो की बारबंदी घातलेली असायची. हां, धोतर असं घालायचं मस्तपैकी, कंबर असा करकसून बांधायचं उपरण्याने. असं कीर्तन चालायचं, असा आवाज होता पहाडी. हो, भजन वगैरे. ते लहानपणचं मला अजून त्यांच्या कानात अजून घुमतो तो आवाज. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी अजून कानात घुमतात. आणि तेच भले आहे. हे जे मी करतोय ना इथे, हे सद्गुरूचा मला आशीर्वाद आहे, सद्गुरू नारायणगिरी महाराजांचा आशीर्वाद आहे, त्याशिवाय नाही. सर्वस्वाने त्यांना भजलं तर ते प्राप्त होतं. सर्वस्वाने भजलं नाही तर काहीच प्राप्त होत नाही माणसाला. ठीक आहे, म्हणून ते आहे. म्हणून मन जे काही आहे याचा अधिष्ठाता होऊन शब्दादी विषयांचे सेवन करतो आणि मन त्याचा उपभोग घेते. ते उपभोग घेतो. ठीक आहे. वृत्ती जशी असेल तशा पद्धतीने. म्हणून त्याला जर आनंद उपभोग घ्यायचा असेल, आता आनंद दोन्हीमध्ये मिळतो. वाईट करण्यामध्ये आनंद मिळतो एखाद्याचा, पण त्याचं रिटर्न्स वाईट असतं. हा चेंडू आहे, आपण भिंतीवर मारला काय होईल? भिंतीवर जोरात मारा चेंडू, काय होईल? तर जेवढ्या वेगाने आपण त्या भिंतीवर मारू ना तेवढ्या वेगाने रिटर्न होतो. तो रिटर्न म्हणजे मागं येतो, आपल्याकडे येतो. आणि आपण जर तिथंच उभं राहिलेलं असेल तर आपल्या छातीवर बसतो, नाही तर कशा पटकन लागतो, तोंडाला लागतो. तसं आपण दुसऱ्याविषयी वाईट गोष्टी जितक्या करू ना त्याच्यापर्यंत ते जातात. तिथून जे मागं येतात त्यावेळेस त्या वाईट गोष्टी आपलं वाईट करतात. हो, ते पुन्हा रिटर्न बुमरँग येते, पुन्हा मागं येते. पण दुसऱ्याचं चांगलं करायला केलं ना, याचं चांगलं हो, त्याचं चांगलं हो, असं हो, तर त्याचं चांगलं तर चांगलं होतं, पण आपलंही चांगलं होतं. सर्वे तर सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित्. म्हणून कोणाचंही चांगलं व्हावं असं नेहमी म्हणावं, वाईट मनात येऊच देऊ नये. म्हणजे स्वप्नात सुद्धा वाईट येत नाही. हे काय आहे? हे सायन्स आहे अध्यात्मातलं. हे सायन्स फार पुढे गेलेलं आहे. या सायन्सपेक्षाही हे सायन्स फार मोठं आहे. हे शास्त्र फार मोठं आहे. तस्मात् शास्त्र प्रमाणम ते कार्याकार्यो व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम मेहसति. म्हणून 16व्या अध्याय शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तस्मात् शास्त्र प्रमाण धरा, शास्त्र प्रमाण ठेवा, शास्त्रप्रमाणाने वागा. आता राहिलंच नाही शास्त्रप्रमाण. किती लोक वागत असतील तसं. कलियुगाचं महात्म्य आपल्याला घ्यायचं आहे पुढं. कलियुगाचं महात्म्य आणि ते सुरू झालेलं आहे आता. कलियुगाचं महात्म्य, कलियुगात काय काय घटना घडणार, काय नाथबाबांनी, तुकाराम महाराजांनी, सगळ्या संतांनी ते कलियुगाचं महत्त्व सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा सांगितलं कलियुगात काय घडणार आहे. शास्त्र ठेवणार नाही, शास्त्र पालन करणारे लोक कमी कमी होत जाणार. हो, धर्माला ग्लानी येत जाणार. म्हणून पुन्हा शिवाजी महाराजांचा जन्म व्हावा, पुन्हा ज्ञानेश्वर माऊलीचा जन्म व्हावा, पुन्हा तुकाराम महाराजांचा जन्म व्हावा, साधू संतांचे जन्म पुन्हा व्हावा, पुन्हा पुन्हा व्हावा.
की ज्याने धर्म रक्षती रक्षित, हा धर्माचं रक्षण होईल आणि दुष्ट प्रवृत्ती, वाईट प्रवृत्ती नष्ट होतील. संतांनी तेच केलं, दुष्ट प्रवृत्ती नष्टच केलेल्या आहेत. पण दुष्टाला काही बोलले नाही. करता करा बाबा, तुमच्या ठिकाणी चांगली वृत्ती निर्माण हो, एवढंच फक्त. रामकृष्ण हरी एवढंच ते बोलायचे. हा, आम्हागाली पाठीकडे आपण कळीकाळाची भिडे, आम्हागाली पाठीकडे आपण कळीकाळाची भिडे. नाही, भगवंत आहे. वेळ आल्यावर भीष्माचार्यांचं ते उदाहरण आहे. उद्या संध्याकाळपर्यंत पांडव नष्ट होतील, पांडव निपात करील मी, अशी प्रतिज्ञा होती भीष्माचार्यांची. त्यावेळेस देवाने पायकू पाठीमागे घातला आणि आपण पुढे उभे राहिला. स्वतः भगवंत पुढे उभे राहिले, अर्जुनाला मागं घातलं. काही का नाही. आम्हागाली पाठीकडे आपण कळीकाळाची भिडे. कळीकाळाला घेऊ आपण, ते गोकुळाष्टमीला घेणारच आहे. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, तो अभंग आहे, घेऊ आपण. हे जे काही आहे, हे ज्ञान जे आहे, साधूच्या संगतीशिवाय नाही. संतांच्या संतांच्या संगतीत राहा, एवढं काहीतरी तुम्हाला चांगलं मिळेलच. वृत्ती त्यांची बदल म्हणजे बदलच होईल. कोणी असो नसो, काही घेणं नाही. भगवंताच्या शरणी करायचं ना अर्पण, सेवा करायचीच भगवंताची. आई वडिलांची सेवा काय, 50-50 लोक बसलेत, मग आई वडिलांची सेवा करू असं आहे का? हा, काय बाबा आता कीर्तनाला लोकच नाही, काय कीर्तन करू मी? अरे देव आहे समोर, काय प्रवचन करू बा, लोकच नाही पुढे. अरे नसू दे, सेवा भगवंताची आहे ना. तो जळी तळी काठी पातळी सगळीकडे तो ऐकतो ना. ही भावना ठेव आणि कर. लोक असले का मग आईजवळ जाऊन बसायचं, काय आई तो कसं काय चाललं, काय आमकं, लोकांजवळ काय आईला विचारतो. आणि लोक गेले का आई तिकडं तू तिकडे, काही घेणं नाही ते आईचं बापाचं. आजची सेवा असं तर काय उपयोग आहे त्याला ना? त्या पुंडलिकासाठी तो परब्रह्म आला, भगवंत आले, स्वतः परब्रह्म प्रगट झालं तिथं. पण आई बापाला सोडलं नाही. ते म्हणाल कोणी सांगितलं होतं? हा, देवनी चिरमिरी, काय एवढी चिरमिरी देशील तुम्हाला, काय घेशील? पण ही आई बापाची सेवा अंतरण त्याचं काय? आणि ही सेवा केली म्हणून तू आला ना, आणि सोडलं तर तू राहशील का जागेवर? तू म्हणजे मला मी आला पाहिल्याबरोबर लगेच पुढं पळत आला, तू गुप्त होऊन जाशील. मी आज सेवा सोडणार नाही जोपर्यंत माझी सेवा चालू आहे ना. राहू बा तिथं एक वीट भिरकाविली, वीट पुंडलिकाने भिरकावली वीट. राहू ब युगी 28 विटेवरी उभा. 28 युगापासून विटेवर उभं आहे. अजून पुंडलिकाच्या आईवडिलाची सेवा चालू आहे. आणि जोपर्यंत आईवडिलाची सेवा चालू आहे तोपर्यंत तो परब्रह्म तिथं उभं आहे. आईवडिलाची सेवा ज्या दिवशी संपेल, हो संपलं, कलियुग संपलं. पुन्हा पाहिला मग झाला गेल्या प्रलय, मग झालं ते काही राहत नाही. संस्कृती आहे आपली. तेव्हा त्याचा विचार करा सर्वांनी. आजचा हा श्लोक आपण घेतला, पुढं माऊलींचे ओव्या घ्यायचेच राहिले आपल्या. मग तेत अथवा स्वर्गी जेत जे देह अपंगी तेत तैसेची पडती पांगे मनाधिक. माऊली काय सांगतात याच्यामध्ये? माऊली खूप समर्पक सांगताय, खूप खूप गोष्टी सांगतात. ते सांग, माऊली आणि भगवंत एकच आहे. ठीक आहे.
पण खूप सांगत राहिलं तर खूपच एक श्लोकही आपलं महिनाभर होणार नाही तसं पाहिलं तर. पण आपलं महिनाभर एवढा अध्याय तर पूर्ण झाला पाहिजे थोडा, म्हणून आपण सर्व काही घेतो. भगवंताची कृपा आहे, सर्व काही तुमची आमची सगळ्यांची कृपा आहे, है की नाही? म्हणून हे आपण करू शकतो. शक्ती देणारा तो आहे. यावर्षी तर माझ्या थोडं सर्पदंश झाला, हे झालं त्याच्यामुळं थोडंसं, आणि मध्यंतरी ज्या घटना ज्या घडल्या थोड्याशा, त्याच्यामुळं थोडंसं शरीर पण कमकुवत झालं होतं माझं पण ते भगवंताने कशी शक्ती दिली, पुन्हा काय झाली काही कळलं नाही, पुन्हा उभं राहिलं, आहे की नाही? हे सगळे लीला त्याची आहे भगवंताची. तो ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधानात होतं. माझी पुढे तो ठेवेल तसं राहायचं, त्याने दिली स्मृती करायचं, आणि मग हे करायचं मी ठरवलेलं. अजून बऱ्याचशा गोष्टी करायच्या ठरल्या, आणि ते यूट्यूबवर मी देत राहतो, जेवढं होईल माझ्याच्याने तेवढं यूट्यूबला टाकून देतो. 1-1 तासाची आता कीर्तनं मी देतोय, प्रवचनं 1-1 तासाची देतोय मी. भगवंताची कृपा आहे, त्याने वाचवलं सगळ्या गोष्टीतून, बऱ्याच गोष्टीतून आत्तापर्यंत वाचितच आणलं आहे आपल्याला, फुलासारखं झेलीत आणलेलं आहे. किती गोष्टी घडल्या, घटना घडल्या, पण काही होऊ दिलं नाही. ठीक आहे, तो पुढं झाला, आपल्याला मागं घातलं, त्याने वाचवलं. ही कृपा भगवंताचीच आहे. अशी सगळ्यावरती कृपा भगवंताची आहे, सगळ्या जगावरतीच आहे. सर्वेत्र सुखीनं, सगळे सुखी असावेत, सगळे आनंदी असावेत, आणि ते जर सगळे आनंदी सुखी असले तर आपल्याला सुद्धा आनंद मिळेल, सुख मिळेल. विठाला 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 विठाला. रामकृष्णाची सेवा या ठिकाणी भगवंताच्या चरणी अर्पण करू, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. रामकृष्ण. आता विश्वात्मके देवी येणे वागेने तोषावे, तोषूनी मद द्यावे पसाई दाणे. ये खळांची व्यंकटे सांडो, तया सत्कर्णती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांची दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जीवांची लतो ते लाहो. प्राणी जात वर्जत सकळ मंगळी, विश्वनिष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे आलंजन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वे सदा सज्जन. सोयरे हो तू किंबहुना